नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. रविवारची सुट्टी सहलीत घालवण्यासाठी काही मित्र सालबर्डीला गेले. त्यापैकी एकाचा सालबर्डीच्या नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारची सहल त्याच्यासाठी अखेरची ठरली. तारखेडा येथे राहणारा 20 वर्षांचा अब्दुल सलीम रविवार मौज मस्तीत घालवण्याच्या विचाराने सालबर्डीला गेला. मात्र तेथून त्याचा मृतदेहच परत आला. ही करुण घटना सालबर्डीत घडली आहे. आपल्या मित्रांसमवेत अब्दुल सलीम सालबर्डीला गेला होता. तिथे अब्दुलने मित्रांसह फोटोही काढले. सहलीसाठी गेलेला अब्दुल सलीम नदीत बुडाला. त्याला मित्रांनी गाडी करून अमरावतीला आणलं व इरविनमध्ये दाखल केलं. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. 10 दिवसांपर्यंत गणपती बाप्पांचा उत्सव साजरा झाला. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. प्रशासनाच्या वतीने गणपती विसर्जनासाठी चोख व्यवस्था होती. वाहतूक व्यवस्थेसह कॅमेरे, अग्निशामक दल, रुग्णवाहिका व सतर्क पोलिसांची चमू असे सारे होते. आरंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. अशी प्रार्थना गणपती बाप्पांची घरोघरी करण्यात आली व बाप्पांना प्रत्येकाने जड अंतःकरणाने निरोप दिला. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी असं मागणं विघ्नहर्त्याला मागून 10 दिवसपर्यंत गणपतीचा जो विद्येचा दयाचा सागर आहे त्याची आराधना घरोघरी झाली. सार्वजनिक मंडळांमधूनही झाली. अग्रपूजेचा मान गणपतीला आहे. आरंभी विनंती करून सर्व कार्यांमधील विघ्नांचा नाश कर अशी ही गणपतीची प्रार्थना आहे. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणपती विसर्जन करण्यात आलं. यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. लहान मध्यम आकाराच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी छोटे तलाव तयार करण्यात आले. येथे बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी आल्या. महिला, मुले, पुरुष येथे मूर्त्या घेऊन आले. बाप्पांची आरती करून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणून विसर्जन करण्यात आलं. बाप्पांचं आवाहन करण्यात आलं. दरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तर अग्निशामक दलाची गाडी, रुग्णवाहिका असे सारे सज्ज होते. शिवाय सतर्कतेने पोलीस डोळ्यात तेल घालून सर्वत्र लक्ष ठेवून होते. हम हैं भवसागर की लहरें, तुम हो निर्मल फूल. हमको नाथ क्षमा कर देना, हो जाए जो भूल. हम हैं भवसागर की लहरें, तुम हो निर्मल फूल. हमको
नाथ क्षमा कर देना, हो जाए जो भूल। तुझको अर्पण करते हैं हम श्रद्धा के ये फूल, हम तर जाए मिल जाए जो चरणों की ये धूल, हम तर जाए मिल जाए जो चरणों की ये धूल। गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। इस जीवन में सबके मन में प्रेम का कर दीप जला। गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। अरे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, अरे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, अरे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, गणपती बाप्पा। शिवाजी वाणिज्य महाविद्यालय व माहेर बहुउद्देशीय संस्थेतर्फे शहीद भगतसिंगांना अभिवादन करण्यात आलं। यानिमित्त स्त्री सक्षमीकरण व लेख वाचवा अभियान राबवण्यात आलं। सामाजिक उपक्रमातून शहीद भगतसिंगांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 28 सप्टेंबर 1907 रोजी शहीद भगतसिंगांचा जन्म झाला। त्यांची जयंती साजरी करण्यात आली। श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व माहेर बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहीद भगतसिंगांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला। लेख वाचवा अभियानाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर सुधा काकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली। स्त्री भ्रूण हत्या, हुंडा पद्धती, बालविवाह याचा विरोध करून स्त्रियांचा आदर करण्याचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला। क्रांतीची मशाल तेवत ठेवणाऱ्या अतिथींचा सन्मान युवतींकडून करण्यात आला। मोठ्या संख्येने विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते। सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने शहीद भगतसिंगांना भावपूर्ण अभिवादन। डोळे बंद करून बंद डोळ्यासमोर भारत मातेचे चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ही शपथ उंच आवाजामध्ये घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। माझ्या या देशात, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक महान शक्ती आहे। ती अनंत काळची माता आहे, ती अनंत काळची माता आहे। मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे, मुलगी वंशाची पणती आहे। तिचा आदर सन्मान, तिचा आदर सन्मान मनापासून करणे, मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा देणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, करू देणार नाही। मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन। अशी शपथ, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत। आम्ही घेत आहोत। बेटी बचाओ, बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी पढाओ या अभियानामध्ये या अभियानामध्ये आम्ही सहभागी होत आहोत। सहभागी होत आहोत। हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे। भारत माता की जय, वंदे मातरम। धन्यवाद। सगळ्यांनी खाली बसायचं आहे। हेमा ज्या भावनेनं आपल्या पूर्ण कॉलेजची सेवा करते तिचंही मनापासून कौतुक करते आहे। मेटे सरांनी इथे छान पद्धतीनं आपलं भगतसिंगांवर भाष्य केलं, त्यांचं कौतुक करते। माझ्या महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक, बंधू भगिनी आणि माझी विद्यार्थी मैत्र मैत्रिणी अतिशय चांगल्या भावनेनं मॅडम ह्या देशाची सेवा आपण जी शेवटची जी प्रार्थना जी घेतली, जी प्रतिज्ञा आपण घेतलेली आहे, भारत माझा देश आहे,
आणि त्याच्या पुढची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेवरच त्याच मार्गावर आमच्या महाविद्यालयातील सर्वजण चालत आहेत आणि निश्चितच मला याचा अभिमान करत असताना संशोधनामध्ये, इतर कार्यामध्ये, स्पोर्ट्स डिपार्टमेंट असेल, कल्चरल असेल. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पितरांचे ऋणही फेडण्यासाठी त्यांना भोजन दिलं जातं, तर्पण केलं जातं. तो हा पंधरवाडा आहे. पितृपक्ष अमावस्येपर्यंत हे पर्व चालतं. पितरांमुळे वर्तमान पिढीचं अस्तित्व आहे. त्यांचं हे ऋण फेडण्यासाठी, त्यांचं उतराई होण्यासाठी त्यांना भोजन दिलं जातं, तर्पण केलं जातं. भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. जी व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली असेल त्या तिथीला त्या घरात श्राद्ध केलं जातं, ब्राह्मण भोजन दिलं जातं. अमावस्येपर्यंत हे पर्व चालणार आहे. अमरावतीत आता सायकल ट्रॅक तयार होणार आहे. महानगरपालिकेचा हा मानस आहे. इरविन चौक ते कठोरा दरम्यान हा सायकल ट्रॅक राहणार असून त्यासाठीचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. सायकलचं चलन कमी झालं असून जिकडे तिकडे दुचाकी धावताना दिसतात. पर्यावरण रक्षण व शरीराला व्यायाम हे दोन्ही उद्देश सायकल चालवल्याने साधतात. तेव्हा इरविन चौक ते कठोरा दरम्यान सायकल ट्रॅक तयार करण्याचा अमरावती महानगरपालिकेचा मानस आहे. त्यासाठी प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली. शमीम बानो यांचं पद रिक्त झाल्याने या नगरसेवकाच्या रिक्त पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. 1 नोव्हेंबरला ही निवडणूक घेण्याचे आदेश महापालिकेला आहेत. 1 नोव्हेंबरला मतदान तर 2ला मतमोजणी होणार आहे. गवळीपुरा प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. 1 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येत असून 2 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 6 ऑक्टोबर पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होते. 6 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर छाननी होऊन 17 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन मतदान घेतलं जाणार आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.